नमस्कार, मी शनाया. दिल्लीच्या सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये सध्या एक मोठा सायलेंट वॉर सुरू आहे. आवाज कमी आहे, पण धक्का प्रचंड आहे. आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहेत राघव चड्डा. एकेकाळी आम आदमी पक्षाचा सर्वात आक्रमक चेहरा, टीव्ही डिबेट्समध्ये भाजपला कोपऱ्यात पकडणारा, संसदेत धारदार भाषण करणारा चेहरा, आज अचानक स्वतःच्या पक्षाच्या रडारवर का आला? ही फक्त अंतर्गत नाराजी आहे का, की राजकीय करिअरचा टर्निंग पॉइंट? सगळं सुरू होतं एक शांत पण अत्यंत मोठ्या निर्णयाने. आम आदमी पक्षाने कोणतीही मोठी घोषणा न करता, कोणताही गाजावाजा न करता राघव चड्डा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरनं हटवलं आणि त्यांच्या जागी अशोक कुमार मित्तल यांची नियुक्ती केली. वर करणे हा संघटनात्मक बदल वाटतो, पण राजकारणात असा बदल कधीच साधा नसतो. हा निर्णय म्हणजे एक सिग्नल होता, पक्षात विश्वास कमी झालाय. आता प्रश्न पडतो, राघव चड्डा यांचं नेमकं कुठे चुकलं? राघव चड्डा समोर आले आणि त्यांनी जो प्रश्न विचारला त्यांनी संपूर्ण कथाच बदलली. मी जनतेची मुद्दे मांडतो, पण आम आदमी पक्षाचं काय नुकसान झालं? हा प्रश्न साधा नव्हता. यात एक वेदना होती, एक नाराजी होती आणि एक बंडखोरीची सुरुवात देखील होती. कारण हा प्रश्न थेट पक्ष नेतृत्वाला होता, अप्रत्यक्षपणे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वालाच. आणि मग सुरू झाला आप मधला इनसाइड अटॅक. एका मागोमाग एक नेते पुढे आले आणि आरोपांची मालिका सुरू झाली. संजय सिंह यांनी थेट मुद्दा उपस्थित केला. देशात गंभीर विषय आहेत, गॅस संकट आहे, बंगालमध्ये निवडणुकीवर प्रश्न आहेत, पंजाबमध्ये पक्षाची सत्ता आणि नियंत्रण यावर संघर्ष आहे, पण राघव चड्डा कुठेच दिसत नाहीत. म्हणजेच आरोप स्पष्ट होता, तुम्ही महत्वाच्या लढायांपासून दूर राहता. पण हा फक्त राजकीय आरोप नव्हता, ही प्रतिमेची लढाई होती. यानंतर अतिशी यांनी थेट आक्रमण केलं. तुम्ही भाजपला घाबरता का? तुम्ही मोदींना प्रश्न विचारायला का घाबरता? हा अत्यंत गंभीर आरोप आहे, कारण आपची संपूर्ण ओळखच भाजप विरोधी भूमिकेवर उभी आहे. आणि जर पक्षातील एक मोठा चेहरा त्या भूमिकेत सौम्य झाला तर तो पक्षासाठी धोका मानला जातो. आणि मग आला सर्वात संवेदनशील मुद्दा, तो म्हणजे अरविंद केजरीवाल यांना अटक झाली तेव्हा काय झालं? आपचे नेते रस्त्यावर उतरले, आंदोलनं केली, संघर्ष केला, पण चड्डा लंडनमध्ये होते. हा फक्त योगायोग होता का, की एक डिस्टन्स मेंटेन करणं? सौरभ भारद्वाज यांनी तर स्पष्ट शब्दात म्हटलंय की जेव्हा पक्ष संकटात होता तेव्हा तुम्ही देशात नव्हता, तुम्ही कुठेतरी लपला होता. हा आरोप राजकीय नाही, हा विश्वासघाताचा इशारा आहे. पण या संपूर्ण कथेतला खरा टर्निंग पॉइंट अजून बाकी आहे. सोशल मीडियावर एक दावा समोर येतोय आणि त्यांनी संपूर्ण समीकरणच बदलून टाकलंय. सौरभ भारद्वाज म्हणतात, राघव चड्डा यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या सर्व जुन्या पोस्ट या डिलीट केल्या आहेत. आता त्यांच्या प्रोफाईलवर फक्त 2 पोस्ट उरले आहेत. त्यांनी त्या दोन्हीमध्ये मोदींची प्रशंसा केली आहे. हा क्षण खूप महत्वाचा आहे, कारण राजकारणात शब्द बदलणं म्हणजे भूमिका बदलणं आणि भूमिका बदलणं म्हणजे दिशा बदलणं. म्हणूनच लगेच चर्चा सुरू झाली, राघव चड्डा भाजपमध्ये जाणार का? हा सॉफ्ट कॉर्नर आहे का, की काहीतरी मोठं डील सुरू आहे? विरोधकांनी देखील याच मुद्द्यावर आपला कोपऱ्यात पकडलं. अरमिंदर सिंग वारिंग म्हणाले, राघव चड्डा आणि आम आदमी पक्ष हे वेगळे झाले आहेत. आता ते पक्षात राहणार नाहीत. हा फक्त अंदाज नाही, हा राजकीय अनुभवावर आधारित अंदाज आहे. आता थोडं डीप जाऊन बघूयात. राघव चड्डा हे फक्त एक खासदार नाहीत, ते आपचा अर्बन, एज्युकेटेड, इंग्लिश स्पीकिंग, मीडिया फ्रेंडली चेहरा आहेत. ते त्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतात ज्याला आपने आकर्षित केलं होतं. जर असा चेहरा बाजूला केला जात असेल तर त्यामागे मोठं कारण असू शकतं. एक शक्यता आहे की पक्षात अंतर्गत मतभेद वाढले आहेत. दुसरी शक्यता आहे राघव चड्डा स्वतःचा स्वतंत्र राजकीय मार्ग तयार करत आहेत. आणि तिसरी आणि सर्वात मोठी शक्यता म्हणजे राजकीय रिअलाइनमेंट. आता राघव चड्डा यांचे एक वाक्य लक्षात घ्या, माझं मौन माझा पराभव समजू नका, मी ती नदी आहे जी वेळ आल्यानंतर पुरात बदलते. हे वाक्य साधं नाही, हा इशारा आहे आणि हा इशारा सांगतो की ते सध्या शांत आहेत, पण योग्य वेळ आल्यावर मोठा निर्णय घेऊ शकतात. म्हणजे पुढे काय होऊ शकतं, ते पक्षात राहून बंड करतील का, की बाहेर पडून नवीन राजकीय समीकरण तयार करतील, की खरंच भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतील? एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, हा वाद इथे थांबणार नाही. हा अजून वाढणार आहे, अजून उघड होणार आहे आणि कदाचित मोठा राजकीय स्फोट घडवणार आहे. कारण राजकारणात शांतता ही नेहमी वादळाची सुरुवात असते आणि सध्या आपमध्ये जे चाललंय ते वादळ आधीच सुरू झालंय. तुम्हाला काय वाटतं, चड्डा भाजपमध्ये जाणार का? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.